तर रामराम मंडळी, मी ॲग्रोसिस ओम गायकी शेतकऱ्याच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। शेतकरी असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर चला मग आपले व्हिडिओ कंटिन्यू करू। 5-6 दिवसानंतर मित्रांनो आता उघाड झालेले आहे आणि आता थोडंसं शेतामध्ये आपल्याला नौजल वगैरे जमा करून घ्यायचे। तर चला मग आपण आता शेतामध्ये जाऊ। तर मित्रांनो पाणी बघू शकता तुम्ही, आता किती जोराचा पाऊस चालू झालेला आहे। इकडे बघू शकता, आताच आम्ही शेतामध्ये आलो तर जस्ट शेतामध्ये आता पाऊल टाकला आणि लगेच इकडे पाणी चालू झालं। इकडे आपल्या शेतामध्ये मंदिर आहे, आता टिनाचा शेड वगैरे आहे, त्यामध्ये आता आम्ही थांबलेलो आहोत। थोडंसं बघू शकता इकडनं खूप जोरात आलेला आहे पाणी। तर मित्रांनो जस्ट आता पाऊस थांबलेला आणि इकडे बघू शकता खूप चिखल वगैरे असा झालेला आहे। आणि आता मी त्या शेडमधून बाहेर निघालो मंदिरामधून आणि आता शेताकडे चाललो। नौजल तर आता आपले काय उचलता येणार नाही, आपल्याला पाईपसुद्धा आपल्याला जमा करता येणार नाही, कारण चिखल खूप झालेला आहे, त्यामध्ये धिंगाणा होईल। म्हणून आता आपल्याला चक्कर मारायची आणि वापस जायचं लगेच पाणी यायच्या आधी। तोपर्यंत मित्रांनो तुम्ही आपलं सोयाबीन बघून घ्या, अशा प्रकारे आता निघालेलं आहे। 2-3 दिवस झाले यावरती पाणी चालू असल्यामुळे आता हे असं निघालेलं आहे। तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती आता असेच नवीन नवीन ब्लॉग्स तुम्हाला पाहायला मिळेल, तसेच काही शॉर्ट व्हिडिओसुद्धा आपण टाकू आणि काही शेतीविषयक माहिती असली नवीन अपडेट तर ते पण आपण आपल्या चॅनलवरती देऊ। त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, ज्यांनी केलं नसेल त्याने करून घ्या। विदर्भाचा ओम हे आपल्या चॅनलचं नाव आहे। व्हिडिओला लाईक करा आणि आपली शेती आणि आपले हे व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ असो किंवा लॉंग व्हिडिओ असो तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा। तर चला मग आपला आजचा व्हिडिओ इथेच आपण एंड करू। तोपर्यंत जय महाराष्ट्र।